नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। गेल्या काही दिवसांपासून विशेषतः विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचा शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट महायुतीसोबत तडजोड करू शकतात अशी चर्चा सुरू झाली होती। अजित पवार आणि शरद पवारांमधील जवळीक वाढत असल्याचे काही घटनांवरून दिसून येत होते। दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी नागपूर मुक्कामी देवेंद्र फडणवीसांची भेट घेत त्यांचे अभिनंदनही केले होते। गेल्या 5 वर्षात 5 मिनिटही एकमेकांशी संवाद न साधणाऱ्या या दोन्ही नेत्यांनी तब्बल 15 मिनिटे चर्चा केली। त्यानंतरही आदित्य ठाकरेंनी 3 वेळा फडणवीसांची भेट घेतली। तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर विलीनीकरणाचे वारे जोरात वाहू लागले होते। शरद पवार गटातील अनेक पदाधिकारी अजित पवारांसोबत जुळवून घेण्याचा आग्रह शरद पवारांकडे धरत होते। नुकत्याच पार पडलेल्या पवार गटाच्या व्यापक बैठकीत अनेक पदाधिकाऱ्यांनी एकतर भाजपसोबत जुळवून घ्या किंवा आपला गट अजित पवारांच्या गटात विलीन करून एक संध राष्ट्रवादीची ताकद वाढवूया असा आग्रह धरल्याची बातमी होती। या पृष्ठभूमीवर महायुती किंवा रालोआत आधी कोण प्रवेश करतो या चर्चेला ऊत आलेला असतानाच भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिर्डीतील अधिवेशनात शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांवरही तीव्र शाब्दिक हल्ला चढविला। या दोघांनी विश्वासघाताचे राजकारण केल्याचा आरोप त्यांनी केला। अमित शाह यांच्या या टोकाच्या टीकेनंतर वातावरण बदलायचे पाहायला मिळत आहे। शरद पवारांनी अमित शहांच्या तडीपार असा उल्लेख करत त्यांच्या टीकेला तसेच प्रत्युत्तर दिले, तर नेहमीप्रमाणे संजय राऊतांनी शेलक्या शब्दात अमित शहांच्या टीकेचा समाचार घेतला। त्यामुळे राज्यातील राजकीय परिस्थिती सध्या तरी आहे तशीच कायम राहण्याची शक्यता आहे। कदाचित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतरच काही उठापटक झाली तर होऊ शकते। तुर्तास परिस्थिती जैसे थेच राहणार हे निश्चित। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।